स्टुडंट, आज आपण इराचा सेशन नंबर 36 पाहणार आहेत. यामध्ये प्रथमतः टायपिंग करून घ्या, नंतर सेल्फ पाथ लर्निंगला क्लिक करा. यामध्ये 3 क्वेश्चन आहेत, तर स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करूया. अशा प्रकारे आपल्या सिम्युलेशन क्वेश्चन्स कंप्लीट झालेले आहेत. सिम्युलेशन नंतरचा नेक्स्ट पार्ट आहे नॉलेज चेक. तर नॉलेज चेक मध्ये आपल्याला 5 क्वेश्चन पाहायला मिळत आहेत. तर हे 5 क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहे. हे क्वेश्चन वाचून आपण सॉल्व्ह करायचे आहेत. अशा प्रकारे आपला नॉलेज चेक हा पार्ट कंप्लीट झालेला आहे. नॉलेज चेक नंतरचा पार्ट आहे प्रोसेस फोलिओ. त्या ठिकाणी तुम्ही एक फाईल बनवायची आहे आणि ती अपलोड करायची आहे. नॉलेज चेक नंतर आहे डू इट युअर सेल्फ. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे इन द डिस्प्ले शीट इन्सर्ट युअर कंपनी लोगो एनी पिक्चर ऑफ फ्रॉम युअर कम्प्युटर. कंपनी लोगो म्हणून तुमच्या कम्प्युटर मधील कोणतंही पिक्चर घ्यायचं आहे. त्यासाठी A1 ला क्लिक करायचे, इन्सर्ट मध्ये जायचे, इन्सर्ट मध्ये पिक्चर आणि या ठिकाणावरून आपल्याला यामधील कुठलेही एक पिक्चर इन्सर्ट करता येईल. नेक्स्ट आहे इन द गिवन वर्कशीट सिलेक्ट सेल C4. C4 ही सेल सिलेक्ट करायची आहे. एंटर द गिवन ऍड्रेस आणि त्या ठिकाणी या ठिकाणी जो दिलेला ऍड्रेस आहे तो कॉपी पेस्ट करायचा आहे. तर मी A पासून मुंबई पर्यंत सिलेक्ट केलेला आहे. कंट्रोल C आणि नंतर मी C4 ला क्लिक करते. C4 या ठिकाणी मी क्लिक केलेला आहे C4 आणि इथं कंट्रोल V केलेला आहे. सिलेक्ट सबमिट. नेक्स्ट क्वेश्चन आहे इन द गिवन वर्कशीट सिलेक्ट सेल C4 and enter the text medical care. C4 ही सेल सिलेक्ट करायची आहे आणि त्या ठिकाणी मेडिकल केअर हे टेक्स्ट एंटर करायचे आहे. इथे मी कंट्रोल C केलेला आहे. नंतर मी C4 ला क्लिक करते. C4 आणि इथे हे पेस्ट केलेलं आहे. इन द डिस्प्लेड वर्क शीट इन्सर्ट युअर कंपनी लोगो. आता जसं आपण क्वेश्चन केला होता कंपनी लोगोचा, त्याचप्रमाणे B2 सेलला क्लिक करायचे आहे. इन्सर्ट पिक्चर आणि या ठिकाणी आपल्या कम्प्युटर मधील कोणतंही एक पिक्चर घ्यायचं आहे. नेक्स्ट सिलेक्ट सेल C5 सेल सिलेक्ट करायची आहे अँड एंटर द गिवन ऍड्रेस आणि दिलेला ऍड्रेस त्या ठिकाणी एंटर करायचा आहे. तर मी या ठिकाणी सिद्धेश्वर पासून पुणेपर्यंतचे टेक्स्ट सिलेक्ट केलेले आहे. कंट्रोल C आणि इथे मी C5 या सेलला क्लिक करते. C5 आणि या ठिकाणी मी पेस्ट केलेले आहे. ओके आणि सबमिट. तर अशा प्रकारे आपले डू इट युअर सेल्फ कंप्लीट झालेले आहे. डू इट युअर सेल्फ नंतर प्रोसेस फोलिओ करायचा आहे आणि तो अपलोड करायचा आहे. त्यानंतर आहे सिम्युलेशन क्वेश्चन. यामध्ये 2 क्वेश्चन आहेत, तर ते आपण सर्च करूया. तर यामध्ये बघा सांगितलेलं आहे की आपल्याला टेम्पलेट सर्च करायचं आहे. त्यासाठी आपण सर्च बारवर क्लिक केली. व्हर्टिकल टाइमलाईन हे टेम्पलेट आलेले आहे आणि त्यानंतर बघा डिलीट द अबाउट टॅब या ठिकाणी दिलेला आहे. तो डिलीट करायचा आहे. त्यासाठी होम टॅब मध्ये डिलीट शीट. अशा प्रकारे आपले सिम्युलेशन क्वेश्चन्स कंप्लीट झालेले आहे. सिम्युलेशन क्वेश्चन नंतर नेक्स्ट पार्ट आहे सेशन कंप्लीशन टेस्ट. सेशन कंप्लीशन टेस्ट मध्ये 4 क्वेश्चन आहेत, तर ते आपण स्टेप बाय स्टेप. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट. तर इथे जे दिलेले स्टेटमेंट आहेत, रेझोल्युशन जे आहे ते DPI मध्ये मोजलं जातं. प्रिंटरची जी कॉपी असते त्याला हार्ड कॉपी म्हणतात आणि प्रिंटरच्या मेमरीमध्ये प्रिंट दिल्यानंतर ते सेव्ह होत असतं. हे तिन्ही स्टेटमेंट करेक्ट आहेत आणि हे फॉल्स आहे. Printers readers are handheld book-sized devices used for reading electronics books. हे फॉल्स आहे. थर्मल प्रिंटर यूज हीट एलिमेंट्स. थर्मल प्रिंटर जे ATM मशीन मध्ये वापरले जातात त्याला थर्मल प्रिंटर म्हणतात आणि ते हीट एलिमेंट्सचा वापर करतात. हे ट्रू आहे. प्रिंटर्स कॅन बी कनेक्टेड टू अ कम्प्युटर फॉर प्रोड्युसिंग आउटपुट ऑन पेपर. प्रिंटर हे आउटपुट घेण्यासाठी आपण कम्प्युटरला कनेक्ट करतो. हे सुद्धा बरोबर आहे. अशा प्रकारे आपल्या सेशन कंप्लीशन टेस्ट कंप्लीट झालेली आहे.